नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईचे रस्ते आणि त्यावरचे खड्डे हे अगदी कायमचं जुळलेलं समीकरण आहे. मुंबईमध्ये रस्ता आला की त्यावर खड्डा हा आलाच पाहिजे. मग इतर वेळी मूग गिळून बसलेले हे खड्डे पालिका निवडणुकांच्या तोंडावरती आपल्या अस्तित्वाची लढाई वगैरे लढायला तयार असतात आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झळायला लागतात आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात ते राजकारणी आणि पालिकेचे अधिकारी. अशाच खड्ड्यांच्या एका लढाईमध्ये मुंबईच्या रस्त्यावर केवळ 35 खड्डे असल्याची आकडेवारी अतिरिक्त आयुक्तांनी समोर आणली आणि मनसेनं पालिका अभियंत्यांवरती आरोपांच्या फैरी डागल्या. इतकंच काय, त्यांना गळ्यामध्ये एक पाटी देऊन त्यांना रस्त्यावरती उभं सुद्धा केलं. मग काय, या सगळ्या अभियंत्यांनी राजीनामास्त्र उगारत आपल्या बचावाला सुरुवात केलेली आहे. मग प्रश्न असा उरतो की मुंबईतल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांना जबाबदार कोण, राजकारणी की अभियंते? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मनसेचे नगरसेवक संतोष धुरी, त्याचबरोबर मुंबई मनपा इंजिनियर्स युनियनचे सुखदेव काशीद अगदी थोड्या वेळात या चर्चेत सहभागी होत आहेत. निवृत्त उपायुक्त गोरा खैरनार हे देखील या चर्चेमध्ये अगदी काही वेळात आपली मतं मांडतील. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील आपली मतं मांडणार आहेत. मला सुरुवातच करायची संतोष धुरी यांच्यापासून. संतोष धुरी, तुमच्या लेखी हा जर मी थेट प्रश्न तुम्हाला विचारला की जबाबदार कोण, राजकारणी की अभियंते, तर तुमचं साहजिक उत्तर आहे, पण त्या उत्तराचं कारण काय? कसं आहे की शेवटी हे अभियंते आहेत, हे प्रशासनापर्यंत सर्व वित्तम बातमी पोहोचवतात की रस्त्यावर किती खड्डे आहेत, काय आहे, रस्त्याची परिस्थिती काय आहे, आपल्याला किती फंड तिकडे वापरायला लागेल, आपल्याला किती वेळ लागेल, किती काळ लागेल त्या गोष्टीला. आपल्याला जर ते रिपेअर करायचे असतील आणि ते रिपेअर करायचे असतील तर आता परमिशन घेऊन आता ते सुरुवात केली पाहिजे का, हा पिरियड योग्य आहे का, सर्व गोष्टी म्हणजे टेक्निकली गोष्टी वगैरे सगळ्या आहेत, त्यांना माहिती पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या गोष्टींना सुरुवात होते. ज्यावेळेला रस्ता आपण सुरुवात करतो, काम करायला सुरुवात करतो आणि मग काम करतो त्यावेळेला मग त्याच्यामध्ये योग्य मटेरियल वापरलं जाते आहे का, कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करतोय का, त्याच्यामध्ये व्यवस्थित मटेरियल वापरतो, सगळ्या गोष्टींची जे टेक्निकली त्यांना जी माहिती आहे ती माहिती त्यांना पूर्ण माहिती असते. त्याकरताच त्यांना त्या पदावर बसवलेलं असतं आणि त्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे की तो रस्ता आज बनवला आणि 1 महिन्यानंतर त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली किंवा 6 महिन्यानंतर, आणि नंतर यांच्याकडे कारण असतंच की पाऊस जबरदस्त झाला यावेळेला अतिशय पर्जन्यवृष्टी झाली, त्यामुळे रस्ते खराब झाले. नवीन रस्ते जे खराब होत आहेत आज, त्याला कारण हे अभियंताचं आहे. आणि यावर जर यांचा अंकुश नीट असेल, कॉन्ट्रॅक्टरवर असून दे किंवा यांनी जे कॉन्ट्रॅक्टर जे मटेरियल वापरतायत किंवा ते कोणत्या पद्धतीने काम करतायत, यावर जर व्यवस्थित यांचं लक्ष असेल तर खरोखर या रस्त्यांची पण ही जी इंजिनियरची एफिशियन्सी आपल्याला कमी दिसते, वर्क एफिशियन्सी त्यांची कमी आहे थोडक्यात, बरोबर असं तुमचं म्हणणं आहे? वर्क एफिशियन्सी मध्ये यांची मानसिकताच नाही. यांची कसं आहे, रोलिंग आहे, 3 वर्षानंतर परत तो रस्ता आलाच पाहिजे. कसं जो 3 वर्षाकरता डीएलपी पिरियड असतो त्याच्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर रिपेअर कारण काय असेल की इंजिनियर स्वतःवरचीच कामं वाढवून का घेत असतील की त्यांचं साठलोट आहे का याच्यामध्ये? सरळ ह्याच्यामध्ये साठलोट आहे. मी तर आरोप करतो यांच्यावर. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक जे आता मोठे आमच्या विरोधात जाऊन आता राजीनामे सत्र वगैरे चालू केलं, या लोकांची ना चौकशी करावी. यांच्या जे आहे ना संपत्ती, याची चौकशी करावी. त्यानंतर तुम्हाला कळेल या लोकांकडे एवढी संपत्ती आली कुठून. खरोखर या लोकांची चौकशी केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अंजली दमानिया, जबाबदार कोण आहे रस्त्यावरच्या खड्ड्यांना, इंजिनियर्स की राजकारणी? नाही, नम्रता, संतोष धुरी म्हणाले त्यातलं थोडं खरं आहे, पण त्यात मी असं मानते की याला दोघंही जबाबदार आहेत आणि याला जबाबदार मुळात म्हणजे भ्रष्टाचार आहे. तर तो काही भ्रष्टाचार एकटे अभियंता करतात असं नसतं. जसं ते म्हणाले की यांच्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज किती आहेत, तसं राजकारण्यांच्याही किती प्रॉपर्टीज जमा झाल्यात, कुठून झाल्यात, या अनेक गोष्टींकडे आपल्याला जाता येईल. पण मुळात म्हणजे रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचं जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेत आतापर्यंत, ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर्सना सुद्धा, म्हणजे त्यांना ब्लॅकलिस्ट न करता ज्यांनी पुन्हा पुन्हा डिफॉल्ट केलंय अशा लोकांना परत कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या मागे काही ब्युरोक्रॅट्स एकटे नसतात. त्याच्यात सरळ आधी राजकारणी असतात, त्याच बरोबर त्यांच्या बरोबरीने हे अभियंते असतात आणि त्यात सगळ्यात जर मोठे कल्प्रिट असतील ना तर ते चीफ इंजिनियर पेक्षा जो ज्युनियर इंजिनियर असतो ना, जो साईट इन्स्पेक्शन करतो. कारण कसं असतं की एखादा आपला डांबरी रस्ता असला तर त्याचा एक सबबेस असतो, एक वॉटर बाउंड लेअर असतो आणि वरचा डांबराचा लेअर असतो. तर अनेक ठिकाणी, म्हणजे आता एका ठिकाणी जोगेश्वरी आणि मालाडच्या मध्ये आपण एका ठिकाणी एकदम म्हणजे सगळ्याचा सगळा रस्ता जो यावर्षी बनलेला होता पूर्ण उखडून पडले. मग हे कसे पडले? आधीच्या रस्त्यावर बिलकुल नाहीयेत. म्हणजे पाऊस काय फक्त ह्याच रस्त्यावर पडला का? तर पाऊस सगळीकडे पडलाय. पण आता हा जो भ्रष्टाचार वाढत जातोय ना, त्याच्यामुळे
लोकांना इतके पैशाची हाव झाली आहे की स्वतःचं काम बिलकुल करत नाहीत. त्यात जेई ज्याला आपण ज्युनियर इंजिनियर म्हणतो त्याची 100% जबाबदारी असते. त्यांच्यात असे स्लॅब्स आहेत की कोणाची किती जबाबदारी. ज्युनियर इंजिनियरची 100% जबाबदारी असते, कारण त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तो रस्ता झाला की नाही हे चेक करणं हे त्याचं कर्तव्य असतं. तो जोपर्यंत बिलवर सही करत नाही तोपर्यंत त्याचं बिल सँक्शन पण होत नाही. त्यानंतरच्या त्याचा वरचा ऑफिसर आणि मग वरचा ऑफिसर. पण जो डेप्युटी चीफ इंजिनियर आणि चीफ इंजिनियर यांची जबाबदारी एवढी असते की हे सगळे झालेले रस्ते त्यांनी रॅन्डम चेक्स करायचे असतात आणि रॅन्डम चेक झाल्यानंतर कुठेही त्यांना असं आढळलं तर ते वाटेल ती त्याच्यावर सजा हे करू शकतात. म्हणजे त्यांना दे कॅन पुल अप द ऑफिसर्स कन्सर्न. पण असं होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे चीफ इंजिनियर पासून ज्युनियर मोस्ट इंजिनियर याला डेफिनेटली रिस्पॉन्सिबल आहेत, पण त्याचबरोबर इक्वली रिस्पॉन्सिबल आत्ताचे राजकारणी सुद्धा आहेत. मला एवढंच विचारायचंय, मग चीफ इंजिनियर्सना जर आपण केलं तर मग शिवसेनेच्या गळ्यात सुद्धा ही पाटी का नाही घातली? संतोष दुरी, कसं आहे की तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. बिकॉज एक ठरवलेलं आहे की राजकारणी हे सगळे सारखेच. तुम्ही जर ठरवलेलंच असेल राजकारणी जर सगळे सारखेच आहे तर त्याला उत्तरच नाहीये. की तुम्ही जसं सांगितलं शिवसेनेबरोबर बीजेपी पण आहे. बरोबर बोलताय तुम्ही. जेव्हा हे प्रस्ताव येतात ते प्रस्ताव रोखले जातात तेव्हा ते स्थायी समितीमध्ये रोखले जातात. काही काही प्रस्ताव जाणून बुजून रोखले जातात. कोण रोखतात त्याला? जर त्याला विरोध असेल तर आम्ही लोक विरोध करतो त्याला. जर चुकीचे असतील तर आम्ही त्याला विरोध करतो आणि ते प्रस्ताव रोखतो. परंतु मध्ये आता कचऱ्यांच्या डब्याचा विषय आलेला, काही कारण नसताना यांचाच जो आहे नगरसेवक शिवसेनेचा त्यांनी तहकुबी मांडलेली होती की कचऱ्याचे डबे मिळत नाही, कचऱ्याचे डबे मिळत नाहीत म्हणून. आदल्या मिटिंगमध्ये तहकुबी मांडली आहे. दुसऱ्या मिटिंगला कचऱ्याचा प्रस्तावाला कोणी विरोध काय केला नाही आणि प्रस्ताव असाच हे केला, नॉट प्रिफर हे केला त्यांनी, पुढे पाठवून दिला परत. म्हणजे न पास करता पाठवून दिला. याला कारण काय? या गोष्टी सर्व चेक केलं. तुम्ही बोलताय त्याचं बरोबर आहे, मी नाही म्हणत नाहीये. पण आमचं प्रत्येक वेळेला आम्ही तिकडे जिकडे चुकीचं चाललंय तिकडे विरोध केलेला आहे आणि आमच्या तिकडे मिनिट्समध्ये नोट झालेला आहे. तुम्ही पाहिजे तर ते मागून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आम्ही प्रत्येक वेळेला जो चुकीचा प्रस्ताव असेल त्याला विरोध केलेला, आमचा विरोध केला आणि ते जे प्रस्ताव ढकलून देतात पुढे पास करून घेतात, हे फक्त त्यांच्या जी युनिटी आहे त्यांचे भाजप आणि सेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या मतांच्या जोरावर हे लोक पास करून घेतात. बाकी सगळं आमचे जे विरोध आहेत ते आमचे तिकडे मिनिट्समध्ये येतात. नाही, माझा एक प्रश्न आहे की आता यातले बरेचसे रस्ते हे मनसेच्या वॉर्डमधले सुद्धा असतील, मनसे नगरसेवकांच्या वॉर्डमधले. तुमच्या वॉर्डमध्ये जेव्हा रस्ते बांधले जात आहेत त्यावेळेला त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे त्या नगरसेवकाचं काम आहे, कारण तुमच्या वॉर्डमधला तो रस्ता आहे. मनसे नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये पण तीच स्थिती आहे. याचा अर्थ नगरसेवकांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं नाहीये का? मी जे वॉर्ड जे नवीन रस्ते झालेले माझ्या विभागामध्ये मी त्यांचं ते अभिनंदन पण केलेलं आहे. माझ्या प्रभाग समितीच्या मिटिंगमध्ये पण अभिनंदन केलेलं आहे, कारण मी स्वतः उभा राहून तिकडे मी ते माझे रस्ते आहेत जे माझ्या विभागात झालेले आहेत. 3 रस्ते झालेले आहेत आतापर्यंत. मी नगरसेवक झाल्यानंतर 3 रस्ते झालेले आहेत. ते तुम्ही आज पण येऊन बघा तिकडे मिररमध्ये पण त्याची बातमी आलेली काय कसे रस्ते ते बनवलेले आहेत, कसे छान रस्ते बनवले आणि ते टिकून राहिलेत अजून. त्याला पण मी अभिनंदन. पण जे दुसरे रस्ते आहेत, खड्डे आहेत, त्याची काय चौकशी करायला नको का? मी त्यांना कित्येक वेळेला सांगितलंय की त्याच्यामुळे अपघात होत आहेत, गाड्यांचं नुकसान होते आहे, लोकांचं नुकसान होते आहे. कित्येक वेळा त्यांना सांगितलं. माझ्या इकडे 3 रस्ते आहेत असे की ज्याच्यामुळे सिद्धिविनायकचा जो रस्ता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आहे त्याच्यामध्ये काय झालं की तो समुद्रालगतचे रस्ते देतील आणि त्याच्यामध्ये कसं होतं की पाण्याच्या लाईन मोठ्या मोठ्या गेलेल्या आहेत आणि कुठे लिकेज असलं की ती वाळू सरकते. वाळू सरकली की ऑटोमॅटिक तो रस्ता धसायला सुरुवात होते आणि तो अचानक कधीतरी रस्ता पूर्ण खाली जातो आणि पूर्ण पोकळ असं, म्हणजे अक्षरशः तुम्ही बघाल ना तर तिकडे गुहेसारखं असते, आतमध्ये पूर्ण पोकळ असते. तर मी याकरता मी पत्र दिलेलं आहे की हे रस्ते जिकडे जिकडे धसतात आहेत तिकडे तुम्ही चेक करा आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. पण त्या गोष्टीवर कोणी कारवाई करत नाही. मागे एक मोठा जबरदस्त खड्डा तिकडे पडला आणि जस्ट बस पास झाली तिकडनं आणि मोठा अपघात टळला. म्हणजे याच्यावर अपघात झाल्यानंतरच तुम्ही चौकशी करणार का की नंतरच त्याच्यावर कारवाई करणार? या गोष्टीची तुम्ही हे केली पाहिजे. अंजली दमानी यांना तुमचे काही मुद्दे पटत नाहीत, मिश्किल हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. मात्र निवृत्त उपायुक्त गोरा खैरनार आत्ताच चर्चेत सहभागी झालेले आहेत. सर, एकूणच या चर्चेचा सूर असा आहे, प्रश्न असा आहे की रस्त्यावरचे जे खड्डे आहेत आणि जी काय आज परिस्थिती मुंबईमधल्या रस्त्यांची आहे त्याला जबाबदार कोण? राजकारणी की अभियंते?
बघा हे जे खड्डे आहेत ते आजचे नेहमी महानगरपालिकेत अनेक वर्ष आहे आणि या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या पार्टींचं राज्य आलं, परंतु रस्त्याचा स्टँडर्ड, चांगले रस्ते बनवणं किंवा पाठवोल झाले तर ते बुजवणं हा पूर्वीपासून आतापर्यंत आहे. याला कारण एवढंच आहे की आपले नगरसेवक, आपले प्रशासनाचे अधिकारी यांना एक अपवाद सोडले तर सगळ्यांना पैसे पाहिजे असतात, पार्टीला पैसे पाहिजे असतात, स्वतःला पैसे पाहिजे असतात. त्यामुळे कुठल्याही इमानदार ठेकेदार असेल, चांगलं काम करणारा असेल तर तो काम करू शकत नाही आणि जो बेमानी असेल, जो पैसे देऊ शकतो असेच ठेकेदार नेमले जातात. त्यामुळे त्यातून नगरसेवकांना प्राप्ती होते आणि अधिकाऱ्यांना मुकादमापासून तर चीफ इंजिनियर पर्यंत या सगळ्या लोकांना कट जातो, ठरलेला कट जातो. अपवाद कोणी असू शकेल, पण सर्वसाधारण व्यवस्था इतकी खराब झालेली आहे, एवढी भ्रष्ट आहे की नगरसेवक एखादा चांगला असेल, त्याने कितीही प्रयत्न केला तर त्याला फारशी काही मदत मिळणार नाही. साधारण नागरिकाला तर जवळजवळ नाहीच. आमचे अधिकारी लोक काही ना काही कारण काढून टाइमपास करतात, परंतु चांगलं मटेरियल आणि चांगल्या सुपरविजन खाली कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेणं हे त्यांच्या याच्यात बसलेलं नाही. त्यांना ते करायचंही नसतं, कारण त्या तसं जर केलं तर ठेकेदाराकडनं जे पैसे मिळायचे असतात ते मिळत नाहीत. याच्यामध्ये टक्केवारी ठरलेली असते, किती टक्के कुठल्या मुकादमला, ज्युनियर इंजिनियरला, डेप्युटी इंजिनियर, चीफ इंजिनियर याचं ठरलेलं असतं. डेप्युटी कमिशनरना पाहिजे असतं त्यांना सुद्धा मिळतं. त्यामुळे ही सगळी यंत्रणा एवढी किडलेली आहे, एवढी भ्रष्ट आहे की याच्यामध्ये नगरसेवकांना जरी तावातावाने असं वाटलं एखाद्या नगरसेवकाला तरी त्याचं काम होणार नाही. याचा अर्थ असा नाही की नगरसेवकांनी कायदा हातात घेऊन अधिकाऱ्यांना काम करू न देणं किंवा काम करायला भाग पाडणं हे बरोबर नाही होणार. खैरनार सर, मनसेनं काल जे आंदोलन केलं, अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं सर्वसाधारण नागरिकांना अशक्य झालं नाही. मनसेनं काल जे आंदोलन केलं, जो चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या हातात पाटी दिली की रस्त्यावरच्या खड्ड्यांना मी जबाबदार आहे, अशी पाटी त्यांच्या गळ्यात अडकवली, त्यांना रस्त्यावर उभं केलं, अशा प्रकारच्या आंदोलनाचं समर्थन करता तुम्ही? म्हणजे मनसेला हा नैतिक अधिकार आहे का? आणि दुसरी बाजू, आज सगळ्या इंजिनियर्सने आपले राजीनामे दिलेले आहेत, त्या इंजिनियर्सना हा अशा प्रकारे राजीनामास्त्र उगारण्याचा नैतिक अधिकार आहे का? नाही, मनसेला तसं करण्याचा अधिकार मनसेलाच नव्हे, कुठल्याही नगरसेवकाने, लोकप्रतिनिधींनी उलट आदर्श करायला ठेवायला पाहिजे. कायद्याचं राज्य आहे, येथे गुंडागर्दी, दादागिरी नाही चालणार. परंतु देशपांडे यांनी जे केलं त्याचं समर्थन नाही करता येणार, परंतु त्याचा एवढा हे करणं सुद्धा गरज नाही. एवढा आउट ऑफ प्रपोर्शन, म्हणजे एक प्रकारे आपण जरा जास्तच करतो. ही छोटी गोष्ट आहे. त्याला चीफ इंजिनियरला मारलेलं नाही, काही केलेलं नाही, त्यांचा अपमान केलेला नाही, फक्त बोर्ड दिला, एवढी गंभीर गोष्ट नाहीये. अर्थात कायद्याच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाहीये. आणि इंजिनियरने राजीनामा देण्याचं कारणच नाही. जरा आपल्या ह्या लोकांना प्रामाणिक बनवा, काम करायला लावा, तर त्यांना राजीनामा द्यायची गरज नाही आणि नगरसेवकांना कायदा हातात घेण्याची गरज पडणार नाही. बरोबर बोललात खैरनार साहेब. खरोखर मी तुमचा आदर करतो. तुम्ही होतात त्यावेळेला मी लहान होतो. तुमचा खूप मी किस्से ऐकलेत. खरोखर छान काम केलं तुम्ही. पण असे अधिकारी आता राहिलेले नाही आहेत. कसं झालेलं आहे की स्टँडिंग कमिटीमध्ये किंवा सभागृहामध्ये, आता स्टँडिंग कमिटीमध्ये जवळजवळ 6 स्टँडिंग कमिटी, म्हणजे दर बुधवारी कंटिन्युअस हा विषय चाललेला आहे. खड्ड्यांचा विषय, खड्ड्यांच्या विषयावर गदारोळ रोजचा चाललेला आहे, रोज चाललेला आहे गदारोळ. त्याच्यानंतर तहक उभी झाली, त्या उठून गेले, बीजेपीने पण सपोर्ट केला, तरी काही करायचं नाही. ढिम्म बोलतात ना, ते प्रशासन पूर्ण ढिम्म आहे, काही करायची इच्छाच नाही, काहीतरी कारणं द्यायची. त्या लोकांनी ती ट्रॅकिंग सिस्टीम आहे ती का बंद केली? ट्रॅकिंग सिस्टीम होती, पोर्टल जे हे अपलोड व्हायचे आणि त्याच्यावरून कळायचे आपल्या मुंबईमध्ये किती खड्डे आहेत, कुठल्या रस्त्याला किती, त्या लोकांनी का बंद केलेत? इंजिनियर्स लोक, त्यांचे खालचे मुकादम्स आहेत किंवा कोणी असतील खालचे जे कर्मचारी, ते वरती रिपोर्ट देतात, ह्या फलाना रोडला फक्त 2 खड्डे आहेत किंवा 3 खड्डे आहेत. आज परवा जे ब्रिजवर जो अपघात झाला त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी तो माणूस, एक त्यामध्ये मुलगा बिचारा, त्याचा हे झालं, डेथ झाली त्याच्यामध्ये जे ब्रिजवर. त्याच्यानंतर ज्यावेळेला तहकुबी मांडली आम्ही, म्हणजे सभात्याग केला, कारण आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही. त्यावेळेला बीजेपी पण बाहेर पडली, सगळे सपा बाहेर पडली, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे पक्ष बाहेर पडले, फक्त शिवसेना बसून होती त्यावेळेला तिकडे.
तिकडनं बाहेर गेल्यानंतर जेव्हा नेक्स्ट जी होती आमची आता मीटिंग होती परवा, त्यावेळेला तिकडे रिपोर्ट आला फक्त तो खड्डा फक्त त्या ह्याच्या बाजूला पडलेला तो आमचा खड्डा नाहीये, त्या ड्रेनेज कव्हरच्या बाजूला पडलेला आमचा खड्डा नाहीये, परत तिकडे जे ब्रिजवर एक पण खड्डा नव्हता. अरे हे का उत्तर आली तुमची? ह्या पद्धतीने काम चाललेलं आहे. काही म्हणजे त्यांना पडलेली नाहीये. तिकडे कोणी जात आहे, कोण बिचारा मरतोय, तिकडे कोणाच्या घरामधला करता पुरुष जातोय त्याच्यामध्ये, याची त्यांना काही पडलेली नाही. यांना फक्त तुम्ही बोललात ज्या पद्धतीने बोललात त्या पद्धतीने चाललेलं आहे यांचं व्यवस्थित कमिशन आणि कमिशन. खैरनार सर, यामध्ये एक प्रश्न असा पडतो की ज्या अतिरिक्त उपायुक्तांनी 35 खड्डे मुंबईतल्या रस्त्यांवरती आहेत ही आकडेवारी मांडली, ही आकडेवारी त्यांच्यापर्यंत त्यांच्या हायरार्की मधलं कोण पुरवतं? ही आकडेवारी त्यांच्यापर्यंत कशी आली? आणि या ठिकाणी उपायुक्त पदावरती असलेल्या माणसाने लॉजिकली याचा विचार केला पाहिजे की नाही? नाही, मला बरोबर कळला नाही प्रश्न, परंतु आकडेवारी ही सगळी खोटी असते, बनवाबनवी असते. बर पाठोल इतके जास्त असतात की त्याची आकडेवारी होऊ शकत नाही, इतके पाठोल असतात. आणि याला कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा रोड जो कॉन्ट्रॅक्टर रोड बनवतो त्याला 3 वर्षे किंवा 5 वर्षे गॅरंटी असते. त्या गॅरंटीमध्ये पाठोल व्हायलाच नको. पाठोल झाले तर ते कॉन्ट्रॅक्टरने आपल्या खर्चाने करून करायचे असतात, त्याची जबाबदारी असते. परंतु आमचे अधिकारी लोक याचं रेकॉर्ड ठेवत नाही. 5 वर्षाच्या आत खड्डे पडोत काही होत तो रोड आणखी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने करून घेणार, पण जुन्या कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरून त्याच्याकडनं काम करून घेतली जाते. ही सगळी बेमानी केवळ महानगरपालिकेतच नाही, संपूर्ण देशभर भ्रष्टाचार हा फार मोठा रोग झालेला आहे. बेमानी आणि भ्रष्टाचारामुळे कुठलीही कामं चांगल्या पद्धतीने होत नाहीत. त्यामुळे जनताचा अमाप पैसा याच्यासाठी वाया जातो आहे. याच्यावर काहीतरी ठोस उपाय करणं आवश्यक आहे. हे नगरसेवक सुद्धा याला जबाबदार आहेत. या नगरसेवकांना पैसे मिळाल्याशिवाय ठेकेदार पासच करत नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये आपण सगळेच लोक याच्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे भ्रष्टाचार दूर कसा करणार, कोण करणार, फक्त आश्वासनं देतात. कुठलाही मुख्यमंत्री किंवा कुठलाही प्राईम मिनिस्टर आतापर्यंत भ्रष्टाचार काढू शकला नाही. जोपर्यंत भ्रष्टाचार जात नाही तोपर्यंत आम्ही फक्त आरडाओरड करू, पण बेमानीपणा आणि पैसे खाण्यासाठी सबस्टँडर्डवर बिनकामी कामं ही होतच राहणार. खैरनार सर, यामध्ये मुद्दा असा आहे की अगदी 2च दिवसांपूर्वी महापालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी मुंबईतल्या खड्ड्यांची आकडेवारी समोर आणली आणि त्यांच्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या रस्त्यांवर फक्त 35 खड्डे शिल्लक आहेत. ज्यांनी कोणी त्यांना हा अहवाल त्या हायरार्की मधला दिलेला असेल त्या उपायुक्तांनी लॉजिकली ह्या गोष्टीचा विचार करायला नको? ते रोज घरापासून ज्या रस्त्याने महापालिकेपर्यंत येत असतील किमान त्या रस्त्यावरचे खड्डे त्यांनी मोजायला नको? नम्रता, मी सांगतो ना, ते हेलिकॉप्टरने येतात, ते रस्त्याने अजिबात येत नाही, ते रस्त्याने प्रवास करतच नाहीत. कारण एका NC केळकर ज्या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्याला नेलं त्या रोडवर, एका रोडवर जवळजवळ 40 खड्डे एका ठिकाणी होते. हे त्यांनी बघितलं, त्यांनी मान्य केलं, त्यांनी बाईट दिली, टेलिव्हिजनवर बाईट दिली आहे. आम्ही त्याच्यात ते बोलतात बळजबरी केली, काही केलेलं नाही, त्यांनी बाईट दिली. आम्ही सांगितलं साहेब आम्ही बोललेलो त्यामुळे हे फलक हातामध्ये घ्या. त्यांनी तो फलक तुम्ही फोटोमध्ये बघत असाल, बघा तो कसा पकडलाय ते. आम्ही हा फलक दिलेला त्यांच्या हातामध्ये, त्यांनी नैतिकता स्वीकारली ती. परंतु नंतर काय झालं, तिकडे गेल्यानंतर मेहता साहेबांनी काय सांगितलं, मेहता साहेबांना कोणाचं प्रेशर आलं आणि काय झालं, हे चक्र कशी फिरली हे आम्हाला याचं अजिबात माहिती नाही. कारण ते तिकडनं निघताना पण बोलत होते, त्यांच्या गाडीतून आम्ही आलो, आम्हाला स्टँडिंगला यायचं होतं, ते स्वतः आमच्याबरोबर स्टँडिंगला ते बोलत चला मी येतो, माझ्याबरोबर चला तुम्ही. म्हणलं नाही आम्ही येतो, आमच्या गाडीत येतो, तुम्ही निघा म्हणून. एवढ्यापर्यंत आमच्या गप्पा वगैरे झाल्या तिकडे. त्याच्यानंतर पण जर ते कंप्लेंट करायला नंतर गेले, त्यांनी सांगितलं रात्रीच्या रात्री मी करून घेतो. आणि हे झाल्यानंतर रात्रीच्या रात्री तुम्ही बघितलं असेल NC केळकर मार्ग एकदम सुंदर टाकाटक झाला. पण ही गोष्ट झाल्यानंतर खैरनार साहेब तुम्ही ज्या पद्धतीने मागाशी बोलला ते मी खरोखर तेच मान्य करतो की त्यांना जर तीच भाषा कळत असेल तर खैरनार साहेब आम्ही करणार काय सांगा? 6 वेळा स्टँडिंग मध्ये आम्ही ओरडतोय, आमच्या घरी लोक रोज येतात या शाखेमध्ये, रोज आम्हाला सांगतात तुम्ही करताय का, इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले, आमची कमरेचे वाट लागली, आम्हाला अँब्युलन्स जाताना पेशंटचे हाल होतात. आम्ही करणार काय? आम्ही कोणाला विचारणार? आम्ही प्रशासनालाच विचारणार. आणि प्रशासन अशी गोल गोल उत्तर देत असतील आणि हे जे सत्ताधारी आहेत ते त्यांना सपोर्ट करत असतील तर आम्ही काय करणार सांगा? आम्हाला हा मार्ग अवलंबावा लागतो. पण आम्ही त्यांना कुठे मारलं नाही किंवा कुठली इजा हे केली नाही. आम्हाला गाडीमध्ये येताना पण त्यांनी विचारलं, आम्हाला त्यांच्या गाडीत बसलेलो आम्हाला त्यांनी विचारलं
बाबा आम्हाला नेताय, आम्हाला काय काळं वेळ तर फासणार नाही ना, एवढ्यापर्यंत त्यांना भीती होती आमची. आम्ही सांगितलं बाबा नाही करत आहे, तुम्ही रस्ता बघा, तुम्ही जे बोलताय, आम्ही तुम्हाला टाइम दिलेला 7 दिवसामध्ये खड्डे बुजवून, एक रस्त्याचे खड्डे तुम्ही 7 दिवसात बुजू शकत नाही. एवढी तुमची परिस्थिती खराब आहे. तुमच्याकडे इंजिनियर्स नाही, तुमच्याकडे मटेरियल नाहीये. मी त्यांना मध्ये रस्त्यामध्ये उतरलो, प्रभादेवीला एक एसबीएस रोडवर हे दाखवलं, त्यांना सांगितलं जे खड्डे पडतात नुसते खड्डे बुजवू नका, एक पॅचवर्क घ्या, 10 बाय 10चा एक पट्टा घ्या, हे खराब होणार नाही. 15 ऑगस्टला तो खड्डा मी बुजवून घेतलेला, तो पॅचवर्क केलेला, एवढा पाऊस पडला तरी तो खड्डा निघाला नाही, ते डांबर निघाला नाही तिकडचं. संतोष दुरी, अशा अनेक कथा तुमच्याकडे असतील की कशा प्रकारे हे काम केलं जात नाही. अंजली दमानिया, आता या क्षणाला राजीनामा सगळ्या अभियंत्यांनी उगारलेलं आहे. कोर्स ऑफ ऍक्शन आता काय असला पाहिजे? जर त्यांनी राजीनामा समोर केलेलाच आहे तर आता ह्या सगळ्या अभियंत्यांवरती, जे या रस्त्यावरच्या खड्ड्याच्या स्थितीला जवळपास सगळेच थोड्याफार कारणांनी जबाबदार आहेत, हे आता या चर्चेमधला हा सूर आहे, त्यांच्यावर कारवाई कशी करायची? नाही, या सगळ्यांना सॅलरी रिडक्शन घ्यायला लावायचं, त्यांच्या सॅलरी मधले 10% कापायचे आणि त्या पैशांमधनं जेवढे मुंबईत खड्डे आहेत ना, हे सगळे रिपेअर झाले पाहिजेत. कारण मगाशी मला जे म्हणायचं होतं, ते जे आता तुम्ही म्हणालात तेच बोलायचं होतं की अतिरिक्त आयुक्त काल अतिशय धक्कादायक जे स्टेटमेंट करतात की मुंबईत फक्त 35 खड्डे आहेत, तर ते खरंच हेलिकॉप्टरने जातात का, हे मीच बोलणार होते. आणि मला, आणि तुम्ही म्हणाला तर मी मिस्किल हसत होते ते एवढ्यासाठी की जितकी मुंबईची दुर्दशा आहे तितकीच नाशिकची पण आहे. तर मनसेला हे खरंच शोभतं का? कारण जी मुंबईची दुर्दशा आज आहे तितकेच खड्डे नाशिकला सुद्धा आहेत, तर मनसेने त्याबद्दलही बघावं. म्हणूनच मी जे मगाशी म्हणाले की याला सगळे राजकारणी जबाबदार असतात, तेवढेच ब्युरोक्रॅट जबाबदार असतात, आणि कॉन्ट्रॅक्टर्स हे त्यांना काम मिळावं म्हणून सगळ्यांना पुरवतात, हे खैरनार स्वतः तुम्हाला सांगतील. आणि प्रत्येकाची टक्केवारी ही नक्की असते. आता आपण उलट जाऊया, जे तुम्ही विचारलं आता की हे पैसे कुठून आणायचे आणि कसे त्यांना रिस्पॉन्सिबल करायचे, तर प्रत्येकाची जबाबदारी असते. जॉईंट इंजिनियर जो असतो, ज्युनियर इंजिनियर जो असतो त्याची 100% असते, त्याच्या वरचा जो असतो त्याची 25% असते, आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो असतो त्याची 5% असते. तर मला असं वाटतं या सरसकट सगळ्यांना एक सॅलरी रिडक्शन करायला लावायचं. कारण आज मुंबईतल्या खरंच लोकांना, प्रत्येक माणसाच्या म्हणजे तोंडातनं हाय जात असेल की आज इंजिनियर्सना खरंच मनाची लाज नाही का वाटत? म्हणजे घेताना आपण भ्रष्टाचार करतोय, पण त्यांनी आज लोकांचे इतके हाल होत आहेत, हे त्यांना कधी कळणार? कधी त्यांच्या मनातला माणूस जागा होणार? आणि कधी आपल्याला थोडी लाज वाटून आपण कमी करून हा भ्रष्टाचार जो आहे तो मिटणं, तर मलाही, मी मानते की तो कम्प्लिटली जाणं शक्य नाही, पण लाज वाटून तरी त्यांनी हा रस्त्यांवरचा भ्रष्टाचार आता खरंच कमी केला पाहिजे. त्यांना हात जोडून मुंबईकरांच्या वतीने मी विनंती करते. खैरनार सर, मुंबईतल्या रस्त्याची स्थिती ही किती बिकट आहे सगळ्यांच्या समोर आहे, आणि त्यातच हे इंजिनियर्स अशा प्रकारे आपले राजीनामे सुद्धा देतात, अपमान झाला म्हणून कारवाई करा अशी मागणी करत. आता अंजली दमानियांनी जे सोल्युशन सांगितलं की त्यांच्या सॅलरीमधून हा कट करावा, प्रॅक्टिकली हे शक्य आहे का, किंवा कशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई करता येईल? नाही, खरं म्हणजे अर्धी सॅलरी जरी कापून घेतली तरी आमचे इंजिनियर कामं करतील, कारण सॅलरीपेक्षा बाहेरचा मिळालेला पैसा हा जास्त असतो. अर्थात अपवाद चांगले इंजिनियर असू शकतात, मी देशपांडे यांचं हे करत नाही, बाजू घेत नाही, परंतु या भ्रष्टाचारिक सिस्टीममुळे काम करून घेणं खरोखर अशक्य झालेलं आहे. बरं, सगळेच पॉलिटिकल पार्टी हे अशाच कामात पैसे जमा करतात. एका लाखाची मर्यादा असेल इलेक्शनमध्ये खर्च करण्याची, ते करोडो रुपये खर्च करतात. हे पैसे कुठून येतात? तर आमचे राजकारणी नेते जे आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, याला सुद्धा हे जबाबदार आहेत. ते भ्रष्टाचार करत असल्यामुळे त्यांचं अधिकाऱ्यांवर जेवढं काही नियंत्रण असलं पाहिजे ते राहू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असो तर कोणी असो, कितीही त्यांनी फतवे काढलेत तरी याच्यामध्ये बदल होणार नाही, पगार कापून उपयोग होणार नाही जोपर्यंत भ्रष्टाचार. त्याच्याऐवजी नवीन टेक्नॉलॉजी ते आहे. तसंच एक साऊथ आफ्रिकेने एक केमिकल काढलेलं आहे, त्याला कार्बन कोर म्हणतात.
तो केमिकलचा जो रोडचं मटेरियल आहे ते पावसात सुद्धा टाकलं तरी ते निघत नाही. त्याचे जर रोड बनवले तर 5 वर्ष काही त्याला खड्डे पडत नाहीत. असं काहीतरी नवीन करायला पाहिजे. पण आमचे हे नगरसेवक आणि अधिकारी लोक असं नवी टेक्नॉलॉजी आणायला मानणार नाहीत आणि नवीन याच्यामुळे जर रस्ते चांगले होणार असतील, खड्डे पडणार नसतील तर मग पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे अशाच कॉन्ट्रॅक्टरना नेमतील की जे रोड चांगले बनवणार नाहीत, खड्डे पडतील रोडला आणि त्याच्यानं पैसे मिळतील सगळ्यांना. त्यामुळे ही सगळी व्यवस्थाच हे सगळं दुष्टचक्र झालेलं आहे. ही परिस्थिती सगळी एकात एक गुंतलेली आणि कुठेतरी बदल आवश्यक. म्हणजे दुर्दैवी वस्तुस्थिती कशी आहे ती बघा ना. एका बाजूला रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्यांसाठी जबाबदार तुम्ही आहात असं बोट इंजिनियर्सकडे दाखवलं तर इंजिनियर्स त्याची नैतिक जबाबदारी घ्यायची सोडून राजीनाम्याचं अस्त्र उगारतायत. दुसरीकडे मनसेसारखा पक्ष आहे जे आज मुंबईमध्ये खड्ड्यांच्या विषयी आवाज उठवतायत, पण नाशिकमध्ये त्यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरती काय परिस्थिती आहे ज्याचा उल्लेख आज आता अंजली दमानी यांनी केलेला आहे. आणि जे मनसे आज सांगतंय की आम्ही कायमच आवाज उठवत आलेलो, त्यांचा आवाज आज खूप मोठ्याने समोर केव्हा येतोय तर निवडणुकांच्या तोंडावरती. परिस्थिती सगळीकडे सारखीच आहे. हो, परिस्थिती सगळीकडे सारखी आहे. वस्तुस्थिती संतोष धुरी अशी आहे, वस्तुस्थिती संतोष धुरी अशी आहे की एकीकडे आग आणि एकीकडे आड दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती सध्या मुंबईकरांकडे आहे. चालायचं कुठून तर याचं एकमेव उत्तर आहे त्या खड्ड्यातूनच चाला असं कदाचित उत्तर आता मुंबईकरांना मिळतं. त्यामुळे कुठेतरी याचं ठोस सोल्युशन निघणं हे अत्यंत गरजेचं आहे. या माझा विशेषमध्ये चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.